तुळजापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं। फडणवीसांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। तुळजापूरनंतर पंढरपूरमध्ये त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचंही दर्शन घेतलं। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि तसंच सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी मातेचंही दर्शन घेतल्याचं समोर येतं आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मंदिराचं काम चालू केलं होतं। आज मी ते जाऊन बघितलेलं आहे। अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीनं रिस्टोरेशन झालेलं आहे। जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलंय। त्यातलं जास्तीत जास्त काम त्या आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय। काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही। असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत।